सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. परम संत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परम संत सद्गुरू बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान श्रीकृष्णाला त्रिवार वंदन, ज्ञानेश्वर माऊलीला कोटी कोटी प्रणाम आणि श्रोते हो, आपणाला साष्टांग दंडवत. ऐकूया अध्याय 5. अर्जुन म्हणाला, कृष्णा, एकदा कर्मसन्यासाची प्रशंसा करता आणि पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोंमध्ये जे एक कल्याणकारक असेल ते निश्चय करून मला सांगा ना. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, अहो, असले कसले हे तुमचे दुपट्टी बोलणे. तुम्ही एक काहीतरी सांगाल तर त्याचा अंतःकरणपूर्वक विचार करता येईल. कर्माचा त्याग करावा असे परोपरीने तुम्ही पूर्वी सांगितलेच आहे, निरूपण केले. आता कर्म करण्याविषयी पुन्हा आग्रह का वाढविता? हे अनंता, असे तुमचे दोन अर्थी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानजनांच्या चित्ताला आमच्या बुद्धीने समजत नाही, उमजत नाही. हे पहा देवा, एक तत्वाचा बोध करणे असेल तर एकच मार्ग सांगावा. हे दुसऱ्यांनी का आपल्याला सांगावयास पाहिजे? तरी याचकरिता मी पूर्वी तुमची विनवणी केली होती की हा परमार्थ गूढ अर्थाने सांगू नका. पण देवा, ती मागील गोष्ट राहू द्या. प्रस्तुत दोन्ही मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा. तो मार्ग शेवटपर्यंत सोबत देऊन बिनचूक फलप्रद होणारा आणि आचरणास सुलभ असा असावा. ज्याप्रमाणे सोपे आणि सुखावह वाहन असले म्हणजे झोप न मोडता पुष्कळ मार्ग क्रमीला जातो, त्याचप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकल्यावर देव मनात फार प्रसन्न झाले आणि परम उत्साहाने अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल. ऐक. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पहा की ज्या प्रारब्धवान पुरुषाला कामधेनूसारखी आई मिळाली आहे त्याला खेळण्याला चंद्र देखील मिळेल बरं. आणखी असे पहा की उपमन्यूला श्री शंकर प्रसन्न झाल्यावर त्याचे इच्छेप्रमाणे दूधभाताचे ऐवजी त्याला त्यांनी क्षीरसमुद्र दिला, नाही का? त्याचप्रमाणे औदार्याचे भांडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला प्राप्त झाल्यावर त्याला सर्व सुखाची प्राप्ती का न व्हावी? किंवा श्री लक्ष्मीकांतासारखा ज्याचा धनी त्याने आपले इच्छेप्रमाणे मागावे, यात चमत्कार तो कोणता? म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते त्याला सुप्रसन्न वदनाने श्रीकृष्णाने दिले. ते आता काय आहे ते सांगतो बरं. श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्षदायक आहेत, परंतु त्या दोहोंमध्ये कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. भगवान म्हणाले, हे कुंती सुत्ता, खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्हीही मोक्षदायकच आहेत. तथापि नाव जशी बायकांना आणि मुलांना पाणी तरून जाण्यास सोपी आहे, तसा जाणताला आणि नेणताला संसाररूपी समुद्र तरून जाण्यास हा कर्मयोग खरोखर सुलभ आहे. सारासार विचार करता हाच योग सोपा आहे आणि ह्याचे आचरण केले असता अनायासे करून कर्मत्यागाचेही फल मिळते. याच कारणाकरता तुला कर्मसन्यास करणाऱ्यांचे चिन्ह सांगेन, म्हणजे कर्मयोग आणि संन्यासी योग हे दोन्ही एकच आहेत अशी तुझी सहज खात्री होईल. अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि अभिलाषासुद्धा धरीत नाही तो नित्य संन्यासी समजावा, कारण द्वंद्वरहित होऊन तो संसार बंधनापासून सुखाने मुक्त होतो. जो गेल्या वस्तूची आठवण करीत नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तर तिची इच्छासुद्धा धरत नाही. जो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो आणि पार्था, ज्याचे अंतःकरणात मी आणि माझे यांची आठवण देखील होत नाही, तो नित्य संन्यासी असे जाण. ज्याच्या मनाची अशी वृत्ती झाली आहे त्यालाच विषय इच्छा सोडते आणि म्हणून आनंदाने त्याला अखंड सुखाची प्राप्ती होते. अशा मनुष्याला गृहाधिक सोडण्याचे काहीच कारण नाही, कारण की त्याच्या मनाने मी निस्संग आहे असे पक्के घेतलेले असते. विस्त विझल्यावर मग त्याची झालेली नुसती राख जशी कापसात ठेवता येते, त्याचप्रमाणे ज्याच्या बुद्धीला मी करता आहे
असा विकार होत नाही, तो संसारात राहून कर्मबंधनाने आकळीला जात नाही. म्हणून जेव्हा मनातील कल्पना नाहीशा होतात तेव्हा संन्यास घडतो आणि याच कारणामुळे कर्मत्याग आणि कर्मयोग हे दोन्हीसुद्धा सारखे आहेत. कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलदृष्टीने वेगळे आहेत असे अज्ञानी म्हणतात, परंतु ज्ञानी तसे म्हणत नाही. कारण दोहोंपैकी एकाचे अनुष्ठान चांगल्या रीतीने करणाऱ्याला दोन्ही योगांचे फळ मिळते. शिवाय पार्था, जे सर्वस्वी अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची व्यवस्था कशी समजेल? त्यांच्या स्वाभाविक अज्ञानामुळे हे दोन्ही योग भिन्न आहेत असे ते मानतात. परंतु पहा की झरोक्यातून पडलेल्या एकाच दिव्याच्या प्रकाशात काही भिन्नपणा येतो का? तथापि ज्यांनी चांगल्या रीतीने अनुभव घेऊन परब्रह्मस्वरूपाचे तत्त्व जाणले आहे ते हे दोन्ही योग एकच आहेत असे म्हणतात. जे पद सांख्यांना मिळते तेच योग्यांनाही मिळते. म्हणून सांख्य आणि योग्य हे फलदृष्ट्या एकच आहेत असे जो समजतो तोच खरा ज्ञानी होय. आणि ज्ञानयोगापासून जी प्राप्ती होते तीच कर्मयोगापासूनही होते. म्हणून अशा प्रकारे या दोहोंमध्ये सहजच ऐक्य आहे. हे पहा की आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यात सुद्धा भेद नाही. हे जो जाणतो, ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भिन्न भाव नाही हे जाणले त्यालाच या जगतामध्ये उजाडले म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. हे महाबाहो, कर्मयोगा वाचून कर्मसन्यास प्राप्त करून घेणे फार कठीण आहे. कर्मयोगयुक्त मुनीला संन्यास त्वरित प्राप्त होतो. पार्था, जो कर्मयोग मार्गाने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी शिखरावर लवकरच पोचतो. एरवी जे कर्ममार्गाचे आचरण करीत नाही ते ज्ञानप्राप्तीविषयी व्यर्थ हव्यास करतात, परंतु त्यांना ते कधीच प्राप्त होत नाही. ज्या योग्याचे अंतःकरण शुद्ध झालेले आहे, ज्याने देह आणि इंद्रिये ही सुद्धा स्वाधीन ठेवली आहेत आणि ज्याचा आत्मा सर्व भूतांचा आत्मा झालेला आहे, त्या पुरुषाने कर्मे केली तरी तो बद्ध होत नाही. ज्याने आपले मन भ्रांतीपासून माघारे वळवून गुरुवाक्याने शुद्ध करून आत्मस्वरूपाचे ठिकाणी लावले, जोपर्यंत समुद्रात मीठ घातले आहे जोपर्यंत समुद्रात मीठ घातले नाही तोपर्यंत ते जसे समुद्रापासून वेगळे असून लहान असते, पण तेच समुद्रात घातले म्हणजे समुद्रभर पसरते. त्याचप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून काढल्यावर ब्रह्मरूपी मिळाले आहे त्याचे मन एकदेशीय खरे, पण त्याने त्रिभुवन व्याप्त केले. मग त्याला मी करता व अमुक कर्म करावयाचे या गोष्टी स्वभावताच नाहीशा होतात आणि त्याने जरी सर्व कर्मे केली तरी ती न केल्यासारखीच आहेत. योगयुक्त झालेला तत्ववेत्ता पुरुष आपण स्वतः पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, गमन करीत असता, निद्रित असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, डोळ्यांची उघडझाप करीत असता, इंद्रिय आपापल्या विषयांचे ठायी प्रवृत्त होत आहे असा निश्चय करून मी काही सुद्धा करीत नाही असे मानतो. कारण पार्था, त्याच्या देहात मीपणाची आठवण देखील नसते. मग त्याच्या ठिकाणी मी करता हा अभिमान कुठून उरणार आहे. याप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दृष्टीस पडतात. बाकी इतर लोकांप्रमाणे तोही शरीरधारी असून सर्व व्यापार करतो असे दिसते. तो नेत्राने पाहतो, कानाने ऐकतो, तरी शरीराच्या भावात तो लिप्त होत नाही. हे नवल पहा. त्याला स्पर्श झालेला समजतो, तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते. तो जेवतो, टाकावीची वस्तू टाकतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो, आपल्या इच्छेप्रमाणे तो चालतो आणि त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करावायची ती सर्व करतो. हे आणखी एक काय सांगू, हे बघा. श्वासोच्छ्वास करणे, तसेच डोळे मिटणे आणि उघडणे इत्यादी सर्व काही गोष्टी त्याचे ठिकाणी दृष्टीस पडतात. परंतु पार्था, आत्मानुभवाचे बळाने तो त्या गोष्टींचा करता नव्हे. जेव्हा तो भ्रांतिरूप बिछाणावर निजला होता तेव्हा
स्वप्नसुखाने भुलला होता, परंतु आता त्याला ब्रह्मज्ञानाची जागृती झाली म्हणून तो करता नव्हे. जो फलाची इच्छा सोडून सर्व क्रिया ब्रह्मार्पण बुद्धीने करतो, तो कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही, तसा पापाने लिप्त होत नाही. कर्मे करीत असून सुद्धा त्या पापाने लिप्त होत नाही. आता आत्म्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयात राहत असतात. दिव्याच्या उजेडाने ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात, पण स्वतः दिवा त्यापासून अगदी अलिप्त असतो, त्याचप्रमाणे ज्ञानाकडून सर्व कर्मे होत असतात. पण कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही, तसा तो ज्ञानी सर्व कर्मे करीत असताही कर्मबंधनाने आकळला जात नाही. योगी हे आत्मशुद्धी करता केवळ शरीराची, मनाची, बुद्धीची आणि इंद्रियाची अशी 4 प्रकारची कर्मे फलासक्ती टाकून करतात. ज्यात बुद्धीची खूण दिसत नाही व मनाचा अंकुर उगवत नाही, त्या व्यापाराला देह व्यापार असे म्हणावे. यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगतो ते ऐक. जसे लहान मुलाचे व्यापार मन किंवा बुद्धी यांना सोडून होतात, तसे योगी लोक हे केवळ देहाने कर्म करतात. अशा प्रकारे 5 तत्वांनी बनलेले हे शरीर जेव्हा निजलेले असते, तेव्हा मन हे स्वप्नातल्याप्रमाणे एकटेच व्यापार करत असते. अर्जुना, हे एक नवलेख वासनेचा असा पसारा आहे की तो देहाला कळू न देता त्याचकडून सुख दुःख भोगू येतो. इंद्रियांना माहीत पडल्याशिवाय जो व्यापार होतो त्यालाच केवळ मनाचा व्यापार असे म्हणावे. योगी लोक ह्याही व्यापाराचे आचरण करतात, परंतु ते कर्माने बांधले जात नाही, कारण त्यांनी अहंकाराचा त्याग केलेला असतो. ज्यावेळेस एखाद्या मनुष्याचे मन भ्रमिष्ट झालेले असते किंवा जसे पिशाच्याची बाधा झालेल्याचे चित्त असते, त्यावेळेस इंद्रियांचे सर्व व्यापार अव्यवस्थित दिसतात. मनाला आणि बुद्धीला ते धरून नसतात, कारण भ्रम नाहीसं झाल्यावर त्यांची त्याला आठवणच नसते. समोर मनुष्य आले असता त्याला दिसते, कोणी हाक मारली असता ऐकू येते व तो स्वतः बोलतो, परंतु त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव असतो. असो, तत्वार्थ काय की निष्कारण जे काही करणे ते फक्त इंद्रियांचेच कर्म होय असे समज. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, या व्यतिरिक्त सर्व जाणून जे कर्म करणे ते बुद्धीचे कर्म असे समज. या व्यतिरिक्त जे कर्म करणे ते बुद्धीचे कर्म असे समज. ते योगी बुद्धीला पुढे करून मनापासून कर्माचे आचरण करतात, परंतु ते कर्म कर्तेपणाच्या भावापलीकडे असून मुक्त आहेत, कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांना अहंकाराची आठवण सुद्धा होत नाही, म्हणून ते कर्म करीत असले तरी शुद्ध होत. कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे तेच निष्कर्म होय, हे गुरुपासून कळणारे तत्व ते जाणतात. आम्ही आता जे बोलू नये ते बोललो, म्हणून शांतीरस इतका अधिक झाला की तो ज्या पात्रात भरला आहे ते पात्र भरून तो खाली सांडत आहे. ज्याच्या इंद्रियांचे दैन्य पूर्णपणे नाहीसे झालेले आहे, त्यालाच हे अनुभवाचे बोलणे ऐकायचा अधिकार आहे. मग श्रोते ज्ञानेश्वरास सांगतात, अहो, हे विषयांतर पुरे करा, कथेचा संबंध सोडू नका, कारण श्लोकाच्या संगतीचा बिघाड होईल. जे मनाने समजण्यास अवघड आणि विचार करूनही बुद्धीला न सापडणारे ते दैवाच्या अनुकूलतेने तुम्ही आम्हास सांगितले. जे मुळीच बोलता येत नाही ते जर बोलण्यास सापडले तर आणखी उपाय कशाला पाहिजेस. परंतु हे असो, आता कथा सांगा ना. ऐकणाऱ्यांची ही उत्कट इच्छा जाणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले. दोघांचा संवाद तो एवढा वेळ ऐकला, त्यांचे मनन करून पुढे तोच ऐका. मग श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले, पूर्ण ब्रह्मनिष्ठाला ओळखण्याचे खरे चिन्ह कोणते ते सांगतो, लक्ष दे. आत्मनिष्ठ पुरुष हा कर्मफलांचा त्याग करून अढळ शांती प्राप्त करून घेतो आणि आत्मनिष्ठ नसणारा पुरुष वासनेने प्रेरित होऊन फलासक्त झाल्यामुळे बद्ध होतो. हे पहा की आत्मज्ञानाने जो पूर्ण भरला आणि ज्याला कर्मफलाचा अगदी वीट आला, त्याला या जगामध्ये घरी बसल्याच शांती येऊन वरते.
म्हणजे शांती प्राप्त होते. अर्जुना, दुसरा जो संसारी तो कर्मबंधाने बांधला जाऊन अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंटीला अडकला जातो. परमार्थ ज्ञान झालेला देही मनापासून सर्व कर्माचा त्याग करून ह्या नवद्वारपुरात म्हणजे शरीरात काहीही न करता सुखाने राहतो. काहीही न करता आणि काहीही न करविता सुखाने राहतो. फलेच्छेने कर्माचरण करणाऱ्याप्रमाणे जो सर्व कर्मे यथासांग करतो, परंतु त्या कर्माचा मी करता नव्हे असे समजून फलेच्छा सोडतो, तो पुरुष जिकडे तिकडे पाहतो तिकडे तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो म्हणेल तेथे ब्रह्मज्ञान उभे राहते. एक फलाची इच्छा धरली नाही म्हणजे तो नवद्वाराच्या देहात असूनही नसल्यासारखा आहे आणि सर्व कर्मे करूनही त्याने ती न केल्याप्रमाणे आहे. ईश्वर जीवाची कर्मे, कर्तेपणा आणि फलाचा संबंध ही तिन्ही उत्पन्न करीत नाही, परंतु हा सर्व मायेचा खेळ आहे. जसा ईश्वर पाहिला असता अकर्ता आहे, परंतु मायोपाधीचा आरोप त्याजवर केला म्हणजे हा त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो असे दिसते आणि तो कर्ता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याची उदासीन वृत्ती असल्याकारणाने त्याच्या हातापायास कशाचाही संसर्ग होत नाही, त्याच्या योगनिद्रेचा मुळीच भंग होत नाही आणि त्याच्या कर्तेपणालाही दोष लागत नाही. पण तो महाभूतांचे समुदाय मात्र भले भले उठवून देतो. पाहायला लागले तर या जगात प्राणीमात्राच्या ठायी हा आहे, परंतु केव्हाही कोणाचा नसतो आणि हे जगत उत्पन्न होते आणि लयाला जाते याची त्याला वार्ता देखील नसते. ईश्वर कोणाचे पाप आणि पुण्य आपल्याकडे घेत नसतो, पण ज्ञान हे अज्ञानाने आच्छादित झाल्यामुळे सर्व जीव मोह पावतात. पाप पुण्य सर्व त्याच्याजवळ असूनही तो पाहत नाही. इतकेच नव्हे तर त्याला साक्षीभूत सुद्धा तो नसतो. मग दुसऱ्या गोष्टीबद्दल कशाला विचारावे. तथापि मूर्ती धारण करून तो देहाच्या बरोबर खेळतो, म्हणजेच अवतार घेऊन जगामध्ये वावरतो, परंतु त्या प्रभूचे निराकारपण मोडत नाही. असे असता अर्जुना, तो उत्पन्न करतो, पालन करतो, संहार करतो असे जो लोक म्हणतात ते सर्व अज्ञानामुळे म्हणतात असे समज. ज्यांच्या ठिकाणचे ते अज्ञान आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्यांचे ते सूर्याप्रमाणे उज्ज्वल असे ज्ञान परब्रह्माप्रत प्रकाशित करते. ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते तेव्हा भ्रांतिरूप काजळी नाहीसे होते. असे झाले म्हणजे मग ईश्वराचे अकर्तेपण स्पष्ट समजून येते. अशा प्रकारे ईश्वर हा अकर्ता आहे अशी जर मनाची खात्री झाली तर तोच मी आहे हे पूर्वीपासून सिद्धच आहे. तेव्हा अर्थात मीही अकर्ता आहे हे सिद्धच झाले. याप्रमाणे विवेकाने ज्याचे चित्तात उजेड पडतो त्याला या त्रिजगतात भेद राहत नसून आपले अनुभवावरून सर्व जग मुक्तच आहे असे तो समजतो. कसा तर पूर्वेस सूर्य उगवताच प्रकाश पडतो, त्यावेळेस दुसऱ्याही दिशांचा अंधार नाहीसा होतो. याप्रमाणे त्या परब्रह्माचे ठिकाणीच ज्यांची बुद्धी रममाण झाली आहे, तेच ज्यांचा आत्मा आहे, त्याचेच ठिकाणी ज्यांची पूर्ण निष्ठा आहे आणि जे तत्परायण ब्रह्मपरायणच झाले आहेत, ते जन्ममरणाच्या एरझाऱ्या करीत नाहीत. का की आत्मज्ञानामुळे त्यांची सर्व पातके धुवून गेलेली असतात. ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाविषयी आहे व जो आपण आपल्याला ब्रह्मरूप मानतो आणि रात्रंदिवस ब्रह्मपरायण होऊन आपली ब्रह्मस्थिती पूर्णपणे राखतो, असे सर्वव्यापक ज्ञान ज्यांना शोधित आले त्यांची समदृष्टी होते. हे विशेष करून बोलून काय दाखवावे. जसे आपण स्वतः त्याचप्रमाणे सर्व जग विश्वाला मांडतात असे जर म्हटले तर यात नवलते कसे. ज्याप्रमाणे भाग्य हे कौतुकाने देखील दैन्याचा अनुभव घेत नाही किंवा विचाराला जशी भ्रांतीची ओळख देखील नसते, अथवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही किंवा अमृत कानाने देखील मृत्यूची वार्ता ऐकत नाही, हे असो, परंतु ज्याप्रमाणे चंद्र हा उष्मा कसा आहे हे जाणत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी जे आहेत त्यांना प्राणीमात्रात मुळीसुद्धा भेद दिसत नाही. ज्ञाते
आत्मनिष्ठ जे आहेत ते विद्या आणि नम्रता या गुणांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रे व चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी ब्रह्मच पाहतात. मग हे मशक किंवा हा हत्ती तसाच हा अंत्यज किंवा हा ब्राह्मण, तसेच हा माझा मुलगा किंवा दुसऱ्याचा, हे त्यांच्यापाशी कुठून उरणार? किंवा ही गाय अथवा हा कुत्रा, एक थोर एक लहान, हे असो जो जागा आहे त्याला स्वप्न कुठून पडणार? जेथे मीपणा उरला असेल तेथेच भेद दृष्टीस पडेल, परंतु तो जेथे अजिबात नाहीसा झाला आहे तेथे भिन्नपणा कुठून असणार? ज्यांचे मन सम अवस्थेमध्ये म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झाले आहे त्यांनी या लोकीच जन्म आणि मरण जिंकले. कारण ब्रह्म हे दोषरहित आणि सम आहे, म्हणून ते पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी स्थित आहेत, म्हणजेच निर्दोष आहेत. म्हणून ज्याची नेहमी सर्वत्र सारखी दृष्टी आहे तो स्वतःच अद्वितीय ब्रह्म आहे. हे समदृष्टीचे पूर्ण वर्म होय असे समज. ज्याने विषयसंग तर सोडला नाही आणि इंद्रियांना दंडहित केला नाही, पण वासने वाचून अकर्तेपणाचा अनुभव घेतला आहे, ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यावहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे, तो पुरुष पिशाच ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही दिसत नाही त्याप्रमाणे शरीरधारी असूनही तो संसाराला ओळखीत नाही. हे असो, वाऱ्यामुळे पाण्यात पाणी उसळते, पण त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाण्याहून वेगळ्या लाटा असे म्हणतात, त्याचप्रमाणे ह्याचे शरीर आणि नाव ही जरी जगाप्रमाणेच आहेत, तथापि तो साक्षात ब्रह्मच आहे आणि त्याचे मन सर्व ठिकाणी समतेला पावलेले आहे. श्री अच्युत म्हणतात, अर्जुना, अशी ज्याची समदृष्टी झालेली आहे त्या पुरुषाचे लक्षण काय ते संक्षेपाने तुला सांगतो, ऐक. ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, ज्याचे सर्व अज्ञान नष्ट झाले आहे आणि जो ब्रह्माच्या ठिकाणी स्थित झाला आहे, असा ब्रह्मवेत्ता पुरुष आवडता विषय प्राप्त झाला असता सुख मानित नाही आणि नावडता विषय प्राप्त झाला असता चित्ताला दुःखसुद्धा होत नाही. ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराने डोंगर वाहून जात नाही, त्याचप्रमाणे जो चांगली किंवा वाईट गोष्ट प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही, तोच खरा. श्रीहरी म्हणतात, अर्जुना, त्यानेच समदृष्टीचे तत्त्व जाणले आणि तोच स्वयमेव ब्रह्म होय. ज्या पुरुषाचे मन बाह्य विषयांच्या ठिकाणी आसक्त नसते त्याला आत्म्याचे ठिकाणचे जे सुख आहे ते मिळते, परंतु तो पुरुष जेव्हा ब्रह्मयोगयुक्त होतो तेव्हा अक्षय सुखाला पावतो. जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियाधीन होत नाही, त्याने विषयांचे सेवन केले नाही, यात नवलते कोणते? आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतःकरण स्वाभाविकच संतुष्ट झालेले असते, म्हणून तो बाहेर पाऊल घालीत नाही, म्हणजे इंद्रियांकडे त्यांचे मन वळत नाही. ज्या चकोर पक्षानं चंद्रविकासी कमलाच्या पानात उत्तम चंद्रकिरणांचे भोजन केले आहे, तो वाळवंटात वाळू चोखीत बसेल काय? ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मस्वरूप आवडले त्याने विषयांचा सहज त्याग केला, यात विशेष सांगण्यासारखे ते काय आहे? बाकी या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात याचा कौतुकाने आपल्याशी सहज चांगला विचार करून पहा. का की अर्जुना, जे विषयांचे भोग इंद्रियांना प्राप्त होतात ते उत्पत्ती आणि नाश यांनी युक्त असून दुःखाचंच कारण असतात. जे विषयांचे भोग इंद्रियांना मिळतात ते उत्पत्ती आणि नाश यांनी युक्त असून दुःखाचंच कारण आहेत, म्हणून ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रममान होत नाही. ज्याप्रमाणे दरिद्री भुकेने व्याप्त झाल्यावर कोंडा देखील खातो, त्याचप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या इंद्रियांपासून होणाऱ्या विषय सुखात रममाण होतात. किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून माळ जमिनीवर उत्पन्न होणाऱ्या उन्हाच्या झळ्यांनाच पाणी असे समजून धावून जातात. त्याप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ज्यांना स्वात्मसुखाचा सदोदित तोटा असतो, त्यांनाच हे विषय सुख चांगले वाटते. बाकी विषयात सुख आहे हे म्हणणेच योग्य नाही, तथापि सुख
घेऊन चालले तर मग विजेच्या चमकण्यापासून पडणाऱ्या उजेडात जगातील व्यापार का न व्हावा? तू हे सांग की वारा, पाऊस आणि ऊन यांचे निवारण जर अभ्रांच्या छायेपासून होईल तर 3 मजली घरे बांधण्याचे कारण तरी काय? म्हणून विषयाच्या कांद्याला म्हणजे वचनागाला ज्याप्रमाणे अज्ञानपणाने गोंड म्हणतात, त्याप्रमाणे विषयांचे ठिकाणी सुख आहे हे व्यर्थ बडबडणे आहे. किंवा भौम या गृहास जसे मंगळ हे नाव आहे, परंतु त्याचा अनुभव तसा नाही. किंवा मृगजलाला जल म्हणतात, तसे विषय सेवनात सुख आहे हे म्हणणे व्यर्थ आहे. हे सर्व बोलणे राहू द्या, परंतु तू असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत सुखावह होईल बरं? अर्जुना, गळाला लावलेल्या मासाला मासा तोंड लावित नाही तोपर्यंतच चांगले. त्याचप्रमाणे विषय संगाचा जोपर्यंत अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ते गोड. हे किरीटी, जर विषयांच्या दृष्टीने हे विषय पाहिले तर पंडुरोग्याच्या पुष्टीसारखे म्हणजे निःसक्त असून सुद्धा लठ्ठ दिसतात. म्हणून विषयोच्या उपभोगात ज्याला सुख म्हणावायचे ते मुळापासून अखेरपर्यंत दुःखच आहे असे समज. परंतु मूर्खजन काय करतील? कारण त्यांचे सेवन केल्यापासून त्यांना दुसरा मार्गच नाही. त्यांना आपले वर्म न समजल्यामुळे त्यांचे सेवन करणे भाग पडते. पुवात व चिखलात असणाऱ्या किड्यांना किळस कधीतरी आली आहे का सांग बरे? त्या दुःखितांना दुःखच प्रिय जीवन असते. म्हणून ते विषयरूप चिखलामधले बेडूक आणि विषय उपभोगरूप जलातील मासे असल्याने विषयांचे सेवन कसे सोडतील? जर विषयांचे ठिकाणी जीव मात्र विरक्ती धरतील तर जितक्या दुःखदायक योनी आहेत तितक्या व्यर्थ होणार नाहीत का? किंवा गर्भवासात होणारी दुःखे अथवा जन्ममरणाचे कष्ट यांचे अविश्रांतपणे चालावे लागणारे मार्ग कोणी चालावे? जर विषयासक्त जनांनी विषय उपभोग सोडले तर महादोषांनी कोठे वस्ती करावी? आणि मग संसार हा शब्द जगात खोटा नाही का होणार? म्हणून जे विषयांच्या भोगापासून होणाऱ्या दुःखालाच सुख म्हणतात, जे विषयांच्या भोगांपासून होणाऱ्या दुःखालाच सुख म्हणतात, ते लटके असे जे सर्व अज्ञान ते खरे आहे असे लोकांस भासवितात. याकरता अर्जुना, विचार करून पाहता हे विषय फार वाईट आहे. म्हणून तू चुकून सुद्धा त्या मार्गाला जाऊ नको. कारण जे विरक्त पुरुष आहेत ते या विषय सुखाला विषाप्रमाणे मानून त्याचा त्याग करतात आणि ते निरीच्छ असल्यामुळे विषयांनी दाखवलेले सुखरूप दुःख त्यांना आवडत नाही. ह्या लोकीच देहपातापर्यंत जो कामक्रोधांपासून उत्पन्न झालेले वेग सहन करण्यास समर्थ आहे तोच पुरुष योगी आणि तोच सुखी होय. ज्ञानांच्या ठिकाणी तर निश्चयाने या विषयाची गोष्टसुद्धा निघत नाही. कारण ते देहधारी असूनही त्यांनी इंद्रियांच्या वृत्ती स्वाधीन करून घेतलेल्या असतात. ज्यांना अंतर्यामी आत्मसुखाचा लाभ झाला आहे ते विषयांची गोष्ट देखील जाणत नाही, परंतु त्या आत्मसुखाचा उपभोग घेण्याची रीत निराळी आहे. कशी तर जसे पक्षी फळाचे चुंबन करीत असता त्या ठिकाणी भोगता, भोग्यवस्तू आणि भोग ही त्रिपुटी असते, तशी नसून त्या ठिकाणी ते भोगतेपणही विसरतात. आत्मसुखाचा भोग घेण्याकरता जी एक वृत्ती उत्पन्न होते ती अहंकाराचा नाश करते आणि मग दृढपणाने सुखाला आलिंगन देते. आपण सुखरूप बनते आणि त्या आलिंगनाचे भरात आपोआप एकरूपता होऊन जाते. ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळे दिसत नाही किंवा आकाशातील वायू नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हा भेद नाहीसा होतो, त्याचप्रमाणे वृत्ती आणि आत्मा यांच्या एकपणात फक्त सुखच राहते. ज्याप्रमाणे ज्या वेळेस दुजेपणा नाहीसा होऊन एकत्व प्राप्त होते त्यावेळेस एकत्वाला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण आहे? जो योगी आपले ठिकाणी सुखी झाला आहे, आपलेच ठिकाणी कृतकृत्य होऊन बसला आहे व ज्याला आपले ठिकाणी ब्रह्माचा प्रकाश झाला आहे, तो ब्रह्मरूप होऊन
शांत असे जे ब्रह्म त्या ब्रह्माप्रत प्राप्त होतो. ज्यांची पापे नाहीशी झाली आहेत, ज्यांचा द्वैतभाव गेला आहेत, ज्यांनी आपली अंतःकरणे जिंकली आहेत आणि जे सर्व भूतांचे हिताविषयी तत्पर आहेत असे ऋषी शांत असे जे ब्रह्म त्याप्रत जातात. म्हणून हे सगळं राहू द्या, कारण येथे अनुभवाशिवाय न कळणारी गोष्ट ती नुसती बोलून काय उपयोग. जो स्वतः आत्मस्वरूपी झाला त्यालाच त्याची खूण सहज समजेल. अशा सुखाने जे परिपूर्ण झाले आणि स्वस्वरूपात जे निमग्न होऊन राहिले ते मद्रूप होऊन ब्रह्मानंदाचे निखालस पुतळेच ओतले आहेत असे मी समजतो. ते आनंदाच्या स्वरूपसुखाचे अंकुर किंवा आत्मबोधाचे क्रीडास्थानच होय. ते विचारांचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव किंवा ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले असे अवयवच होय. ते सत्वाचेही सात्विक किंवा जीवात्म्याचे ठसे. हे बहुत बोलणे असो, एक किती वर्णन करशील. तू साधूजनांची स्तुती करावयास लागलास तर तुला कथेची आठवणसुद्धा होत नाही, कारण तू निराकार स्वरूपाविषयी प्रेमळ भाषण करतोस. परंतु आता ती स्तुती पुरे कर आणि गीतार्थरूपी दीप उजळून साधूजनांच्या हृदय मंदिरात मंगलदायक ज्ञानाचा उजेड कर. याप्रमाणे निवृत्तीदासाला गुरूंचा इशारा मिळाल्यावर मग तो म्हणाला की कृष्ण काय बोलले तेच ऐका. अर्जुना, आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकसारखी तळाशीच बुडी दिली आहे ते तेथे स्थिर होऊन आत्मस्वरूपच बनले, किंवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने जो आपल्या ठिकाणीच विश्व पाहतो तो देहासह परब्रह्म झाला असे खुशाल मांडता येईल. जे खरोखर अतिउत्तम, अविनाशी आणि अमर्याद असे ब्रह्मसुख त्याचे अधिकारी निरीच्छ होतात. ते सुख महर्षी करताच राखून ठेवले, विरक्तांच्याच वाटणीला आले आणि ते त्या जीवांकरताच निरंतर पिकले आहे. काम क्रोध विरहित चित्त स्वाधीन केलेले आणि ज्यांनी आत्मस्वरूपाला जाणले आहे असे योगी जिवंतपणी आणि मरणानंतर शांत असे ब्रह्मच असतात. ज्यांनी आपले मन विषयापासून माघारे घेऊन जिंकले आहे ते जेथे निजले तेथून निश्चयाने जागे होत नाहीत, म्हणजे ते ब्रह्माकार रूप होऊन देहभानावर येत नाहीत. हे पंडुकुमारा, ते पुरुष म्हणजे आत्मज्ञानांचे कारण जे कैवल्य परब्रह्म तेच होत. ते असे कशाने झाले आणि देहात असता ब्रह्मत्वास कशाने पावले हे तू विचारशील तर तुला संक्षेपाने सांगतो. ऐक. शब्दाधिक बाह्य विषय बाहेर टाकून भ्रुकुटीमध्ये दृष्टी स्थापन करून नासिकेच्या आत संसार करणारे प्राणवायू प्राणापान वायू एकत्र करून इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना आपल्या स्वाधीन करून आणि इच्छा, भय आणि क्रोध नाहीशी करून जो योगी मोक्ष तत्पर असतो तो सदा मुक्तच असतो. तर वैराग्याच्या आधाराने विषयांना बाहेर घालवून जे शरीराचे ठिकाणी आपले मन एकनिष्ठ करतात, इडा पिंगला सोडून आणि सुषुम्नेमध्ये प्राण नेऊन ललाट चक्रामध्ये स्वरूपाकडे दृष्टी माघारी फिरवून स्थिर करतात, डावी आणि उजवी नाकपुडी सोडून प्राण आणि अपान या वायूस एक करून चित्ताला चिदाकाशात नेतात. मग रस्त्यावरील बरे वाईट सर्व प्रकारचे उदक घेऊन गंगा समुद्रास मिळाल्यावर ज्याप्रमाणे त्यातून रस्त्यावरील उदक वगैरे सगळे निवडता येत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, ज्या वेळेस चिदाकाशात मनाचा प्राणाच्या निरोधाने लय होतो त्यावेळी वासनांचा विचार आपोआप नाहीसा होतो. ज्या मनोरूपी पटावर हे संसार चित्र उमटलेले असते तो पट आपोआपच फाटतो. ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याचप्रमाणे जेथे मुद्दल मनच नाहीसे होते तेथे अहंकार इत्यादी कुठून राहणार. म्हणूनच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा शरीरासह ब्रह्मच होतो. सर्व यज्ञ आणि त्यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर आणि सर्व भूतांचा हितकर्ता असा जो मी परमेश्वर, त्या मला जो जाणतो तो शांती सुखाप्रत प्राप्त होतो. जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले म्हणून आम्ही पूर्वी तुला सांगितले, ते तरी या योगमार्गाने आले म्हणूनच.
आणि म्हणूनच ते नियमरूपी योगमार्गाचे डोंगर आणि योगाभ्यास रूप सागर आक्रमून पार झाले, म्हणजेच ब्रह्मत्व पावले आणि त्यांनीच आपल्या स्वतःला उपाधिरहित करून प्रपंच अजमावला. म्हणून ते स्वतः खऱ्या ब्रह्माचे स्वस्वरूप बनून राहिले. याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णाने योगयुक्तीचा अभिप्राय प्रदर्शित केला तेव्हा अर्जुन मार्मिक होता म्हणून त्याला मोठा चमत्कार वाटला. हे पाहून कृष्ण त्याच्या मनातील उद्देश जाणून हास्यवदनाने पार्थास म्हणाले, मी जे तुला सांगितलं त्यामुळे तुझे मन का बरे प्रसन्न झाले? तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा, तू दुसऱ्याच्या मनातील अभिप्राय जाणणाऱ्यांचे तुम्ही राजे आहात. यामुळे माझे मनातील भाव तुम्ही चांगलाच जाणला. देवा, मी जे काही तुम्हास विचारपूर्वक पुसावे ते तुम्ही आधीच जाणले, तर तुम्ही जे काही म्हणता ते अधिक स्पष्ट करून सांगा. बाकी योगशास्त्राचा जो मार्ग तुम्ही सांगितला तो कसा आहे म्हणाल तर खोल पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा पाय उतार असा सोपा असतो, जसा सोपा असतो तसा आहे. त्याचप्रमाणे न्याय योगापेक्षा अष्टांग योग आमच्यासारख्या दुर्बळांना सुगम आहे, परंतु तो काही कालाच्या अवधीने साध्य होणार आहे. म्हणून देवा, तो योग आणखी एक वेळ सांगावा. आता अशाने विस्तार होईल खरा, पण तो सांगाच. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, होय का? तुला हा योगमार्ग चांगला आवडला आहे, तर तू इतका अधीर होऊ नको. तुला तो आम्ही सुखाने सांगतो, ऐक. अर्जुना, तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरणसुद्धा करतोस. असे असताना आम्ही तुला सांगण्याची कमतरता का बरं करावी? अगोदर आईचे चित्त आणि त्यात आवडत्या मुलाचे निमित्त, तर त्या ठिकाणच्या स्नेहाचा अद्भुतपणा कोण जाणेल बरे? त्या स्नेहाला कारुण्यरसाची वृष्टी झाली किंवा अद्भुत स्नेहाची सृष्टीच निर्माण झाली असे म्हटले तरी चालेल. परंतु हे असो, भगवंताच्या कृपादृष्टीचे वर्णन करता येत नाही. ती दृष्टी अमृताच्या मुशीतच ओतली किंवा प्रेम पिऊन उन्मत्त झाली, म्हणून अर्जुनाच्या मोहात गुंतून तिला बाहेर निघता येईना. हिच्याबद्दल जो जास्त बोलावे तो कथेचे विषयांतर होईल. तथापि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या स्नेहाचे वर्णन शब्दाने बोलून दाखवता येणार नाही. ज्या ईश्वराला स्वतः आपले माप करता येत नाही, तो ईश्वर दुसऱ्या कोणी जाणावा? म्हणून हा विचार करीत बसण्यास काय अर्थ आहे? तरी मागे सांगितल्याप्रमाणे अभिप्रायावरून मला असे वाटते की तो सहज मोहित होऊन बलात्काराने अर्जुनाला असे म्हणाला की, हे बापा, मी सांगतो ते ऐक. अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या मनाला बोध होईल त्या प्रकाराने तुला कौतुकाने आम्ही हा योगमार्ग सांगू. त्या योगाला काय म्हणतात, त्याचा उपयोग कोणता आणि तो आचरणास अधिकारी कोण, असे जे काही या संबंधाने योग्य असेल ते सर्व आता तुला आम्ही सांगतो, म्हणून तू चित्त देऊन ऐक. असे बोलून श्रीहरींनी जे काही सांगितले ती कथा पुढील अध्यायात आहे. निवृत्तीदास ज्ञानेश्वर म्हणतात की द्वैत कायम ठेवून श्रीकृष्णाने अर्जुनाला जो योग सांगितला तो आम्ही स्पष्ट करून सांगतो. अध्याय 5. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. भगवान श्रीकृष्णाला कोटी कोटी वंदन. श्री ज्ञानेश्वर माऊलीला त्रिवार वंदन. जय जय रघुवीर समर्थ.